कर्नाटक रोड काय डेव्हलपर का तिथं कोविडला लय चेकिंग व्हायची. सर्टिफिकेट दाखवा. उद्या काय नाही सुरू झालं चालू आहे आपलं. कर्नाटकमध्ये प्रवेश केला आहे आपण कर्नाटकला येऊन आता एक नंबर. पाळ छलोत्री. काहीतरी बोला की कर्नाटक पाळ मध्ये छलोत्री. स्वागत करा कर्नाटक बरी बरी लघु बर्री कर्नाटका. इथे बीजेपी सरकार इथू काँग्रेस सरकार. पेट्रोलचा काय भाव येते स्वस्त आहे. टॅक्स थोडं स्वस्त आहे. हे आमचे सारथी चंद मेजर. इकडं सायलेंट किंग. चला पण आज सोलापूरवरून आपल्या हायवे मार्गे कलबुर्गीला चाललंय. गुलबर्गा. बंदे ना माझी. नो जय जिजाऊ जय शिवराय. आज आपण कर्नाटकमधील गुलबर्गा किंवा कलबुर्गी या किल्ल्यात आलेलो आहे. ते बघू शकता तुम्ही. आपल्या 12व्या शतकामध्ये हा किल्ला बांधल्यानंतर बहमनी राजवटीमध्ये हा किल्ला गेला होता. आणि ही बघू शकता तटबंदी आणि हा बाहेरचा परिसर. हे बघू शकता ते आतून हे असं बांधकाम आहे इथं. आज ही तटबंदी शाबूत आहे. वरती काय आपल्याला शिलालेख वगैरे काही दिसत नाही वाचायला. सगळं असं हे बघू शकता ते. हे बाहेर बघा आतमध्ये किती मोठी ती इमारत दिसते. तर आपण तिकडे जाऊ माहिती घेऊ. नो जय जिजाऊ जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत. आज आपण स्मारक के भीतर सभा समारंभावर भोजन करणं मना आहे. इथे आतमध्ये जेवण वगैरे नाश्ता पार्ट्या वगैरे करणं शासकीय दृष्ट्या मान्य आहे. बघू शकता किती हा मोठा परिसर आहे. परिसर आहे. आज आपण इथे आलो आहे. बघू आता काय काय ते दाखवण्याचं आपल्याला ते काही जास्त माहिती नाही. बघू चला मी तुम्हाला इथे घेऊन जातो आहे. अगोदर आपण बाईक पण आणलेली आहे. मध्ये आलो आहे. इथे दिले बाला स्थान काहीतरी माहिती पण त्याचं माहिती ही कट केलेली आहे. किल्ले की अंतर्जाली से ठोस रचना है गुप्तकार सार्वभौम के रूप में बना गया था. इथे द फोर्ट्स माहिती दिलेली आहे. पण बघू शकतात ही इमारत कशी आहे. चला आपण वरती जाऊ. आपण इथे बघितले ही जी इमारत आहे आता हे वरती तुटलेले आहेत. आणि हे मागे बघू शकता तुम्ही. त्यावेळेस हे असेल त्यावेळेस किती मोठा सभागृह वगैरे काय असेल ते आपण बघू शकतो. दगडाचं बांधकाम एकदम बघू शकता. तिथे आपल्या देवगिरी किल्ला वगैरे त्या टाईपचंच आहे. या 70 एकरमध्ये जवळपास हा किल्ला बसलेला आहे. आणि ह्या किल्ल्यामध्ये जवळपास 3 तोफा आहे होत्या. आज आहे की नाही बघू आपण. ही तोफ आहे बघा. इथे ही तोफ आहे. ही बघा इथे 1-2 तोफ आहे. 3 तोफ आहे ना. 3 हे बघू शकतो. ही एक तोफ आहे इथे. या साईडला ही एक तोफ आहे. एक तोफ आहे. हे बघा हे बघू शकता. इकडे तोफ आहे आपली. तोफ सगळं इथून हे नियंत्रण केलं जात होतं. इथे बघा हा परिसर. तिकडे एक मस्जिद आहे मोठी. तिकडे एक तोफ आहे. चांगला परिसर आहे. आज गुलबर्गाला आलो आहे. आज महावीर जैनांचीही जयंती आहे. सर्वांना महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हा परिसर खूप छान वाटतं आहे. एक ऐतिहासिक ठिकाणाला भेट दिलं की आपण पूर्व काळ देतो आहे. हा परिसर त्यावेळेस कसा सुबलून असेल. आजही हे छोटे मोठे घरं असल्यामुळे ते परिसरही होते. ते बघा खूप मोठी तटबंदी लाभलेली याला. तुम्ही किती मोठी तटबंदी लागलेली आहे. तटबंदी ही मस्जिद. तिकडे एक तोफ आहे. तिथे एक तोफ आहे. ये 15 फीट का तोप है. और वो भी 18 फीट का. वो 18 फीट का तोप है. और ये भी 15 फीट है.
हे दोन्ही ह्या तोपी 15 फूट आहे, ह्या दोन्ही 15 फूट आहे. आज त्या पडलेल्या खाली अस्ताव्यस्त झालेल्या आहेत. और एक सर 29 फीट है, ये भी 15 फीट है क्या? ये 18 फीट ये 18 फीट है लंबाई और वो 29 फीट है, 29 फीट पूरा वर्ल्ड में बड़ा है सर. सबसे वो बड़ा. और वो इस पे भी है ना अपना विजयपुर में, वो सबसे जयपुर में है सर, वो बड़ा ना. गाड़ी से बड़ा है. हाँ, हाँ उधर भी है. इसके नाम मालूम है कुछ तो के? उसका नाम है गुलबर्गा कोटे में है सर. हाँ गुलबर्गा पोर्ट. और ये पूरा 70 एकड़ में है हाँ, ना? पूरा सराउंडिंग सर. हाँ ये पूरा है तटबंदी. और ये मस्जिद है अभी भी इधर, जामा मस्जिद है सर. जामा मस्जिद बोलते हैं. और ये अभी इधर नमाज चालू है. हाँ चलो सर. एक दिन का 5 नमाज, मिलता है क्या 5 जन को परमिशन? 5 नमाज होते हैं एक दिन का सर. एक दिन का 5 नमाज होता है. हाँ वो उनका धर्म में है. अरे उधर तक है ना वो तटबंदी? वो कमान है ना सर, हाँ हाँ वाइट. वाइट कमान. हाँ यहाँ तक पूरा. हाँ, ये पूरा इधर है ना. हाँ, ये घर कैसे अंदर है फिर? 26 है पूरा हाँ. कोटे में. कोट हाँ, में? ये 4 बड़ा है, हाँ. छोटा छोटा है सर. 26. हाँ 26. जवळपास अशा 26 तोपे आहे छोट्या छोट्या. या मोठ्याला 4 आहे आणि छोट्या छोट्या तिकडे तटबंदीला लावलेल्या आहेत. बघू शकतो आपण हे. हाँ क्या बोले हे? हा पूरा आहे तटबंदी आहे. मराठी में इसको तटबंदी बोलते हैं. हा, त्याला तटबंदी आहे. देवगिरी किल्ल्यासारखी तटबंदी आहे. चला आपण आता परत तिकडे जाऊ, त्या परिसर दाखवू शकतात. इकडे आपल्याला हे जामा मस्जिद आहे. आणि ही नमाज इथं वाचली पडली जाते. नमाज म्हणजे प्रार्थना करण्याची. हे बघू शकतो माझ्या मागे. आता आपण तिकडे समोर जाऊ, तिकडे बघू काय काय आहे. तर आपण आपली गाडी तिथं पार्क केलेली आहे. ती बघू शकतो वरती. वरती आजही चांद वगैरे ते आपण बघू शकतो वरती. मस्जिद केवढी मोठी, जामा मस्जिद म्हणून हिचं नाव आहे. तर आपण आता ह्या साईडला जाऊ, हे तटबंदी बघू. आणि एक मंदिर आहे इकडं, त्या मंदिराकडे जाऊ. आणि वरती तोप आहे. खूप मोठा परिसर आहे. आपला जवळपास 70 एकरमध्ये हा आहे किल्ला. 12व्या शतकामध्ये राजा सम्राट गुलचंद यांनी हा बांधला होता. पण त्याच्यानंतर 14व्या शतकामध्ये हा बहमनी सल्तनतच्या ताब्यात गेला. त्यांनी नंतर हा किल्ला मजबूत केला. अलाउद्दीन बहमनी वगैरे त्यांनी हा किल्ला त्याला मजबूती दिलेली आहे. हा तसा पहिला किल्ला राजा गुलचंद यांनी हा 12व्या शतकात बांधलेला आहे. 12व्या शतकात बघू शकतो आपण. आतील तटबंदी, हे बुरुज ही मजबूत आहे. इथे लोक राहतात त्याच्यामुळं आपण याची वरती तोप आहे कुठून ते बघायला लागेल. एक तोप आहे विशाल तोप. आपण तिथं बघू तिथे खायची जाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा इथे काहीतरी उर्दू लिहिली, हे काही लिहिलेलं आहे, लेखलेलं आहे. आपल्याला तर वाचतात नाही. चला वरती बघू. आणि खाली हा कालचा परिसर असा आहे. याच्यावर थोडं जीर्णोद्धार वगैरे झालेला दिसत आहे. वरती तोफ पण ती तोफ ती तोफ पण दाखवून मला. त्यावेळेची ही बांधकाम आजही मजबूत आहे. सगळ्यात मोठी तोफ आहे म्हणतात ती. तर बघू आपण चालू ते दाखवतो तुम्हाला. हे पाणी जाण्यासाठी बघा इथून खाली पाण्यासाठी पण हे बनवलेलं आहे. आता वरती जाऊ, तुम्हाला वरती तोफ दाखवतोय. बघू शकता तुम्ही किती ही मोठी तोफ आहे. हे बघा तोफेल्यासाठी असं आवरण केलेलं आहे. त्यावेळेस तोफ ही फिरवू शकत होतो इकडून तिकडे. हे सगळ्यात मोठी तोफ आहे. आजही धातू ही मजबूत आहे. हे बघा किती मोठी तोफ आहे, मोठी. त्यावेळेस तिथे तोफ गोळा ठेवला जात होता. ह्या तोफ गोळ्या ठेवून मग पुढच्या इकडे या परिसरावर मारा केला जातो. हे बघा तो त्यावेळेस तिला फिरवण्यासाठी असं तिचं कोण त्यावेळेस फिरू शकत होते. तर आता आपण ह्या गडावर ह्या किल्ल्यावर आपण त्या तिकडे 3 तोफा बघितलेल्या आहेत. इथे ही मोठी तोफ आहे. ही समोर ही जामा मस्जिद आहे आणि पूर्ण परिसर आहे किल्ल्याचा. तर तिकडे तटबंदी आहे, ते बुरुज आहे. आपण असं गेलो होतो रस्त्याने. पूर्ण हा
परिसर आता आपल्याला पूर्ण बघायचं म्हणलं तर खूप वेळ जाईल. चला आपण आता तिकडे एक मंदिर आहे कुठेतरी हिंदू मंदिर, आपलं देवीचं मंदिर वगैरे, आपण तिथं जाऊ, तिथून दर्शन घेऊ आणि आपली गडकिल्ल्याची माती घेऊ, आपला हा किल्ला इथेच थांबू. आणि आपल्याकडे वेळ कमी आहे, आपले मित्र तिकडे थांबलेले आहेत. हे बघू शकता हा परिसर. आणि ही तोफ तुम्हाला आज आपण पहिल्यांदाच कर्नाटकमध्ये कलबुर्गी गुलबर्ग्याचा हा किल्ला दाखवलेला आहे. हा किल्ल्याची माहिती जास्त नाही आपल्याकडे, फक्त एवढाच आहे 12व्या शतकामध्ये हा किल्ला गुलचंद राजांनी बांधलेला होता. त्याच्यानंतर बहमनी सल्तनतमध्ये हा किल्ला आला. त्याने नंतर बहमनी सल्तनत गेल्यानंतर इंग्रजांनी आज भारत सरकारच्या अखेरीत हा किल्ला आहे. ह्या किल्ल्याची आणखीन माहिती मी तुम्हाला नंतर माहिती भेटल्यावर माहिती देईल. पण असेच गडकिल्ले आहेत, तशी माहितीसाठी आपल्या शौर्य ट्रेकिंग चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडल्यास शेअर करा. भेटू पुढच्या वेळेस, तोपर्यंत बाय बाय. मी आणखी तुम्हाला दाखवतो आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे, तिकडे काही दाखवण्यासारखं असलं तर दाखवतो. ही तटबंदी, तर सगळे राज्य रजवाडे वाडे वगैरे असतील त्या इकडे साईडला बघू शकतो. हे इकडे त्यावेळेस वाडे वगैरे असेल, कंदक बघू यातमध्ये. चला तर आपण ह्या साईडला जाऊन दाखवतो. घाण केलेली सगळी, झाडं गिडं तोडलेले, स्वच्छता आहे बरीच, पण आता बाकीची जी पर्यटन आहे त्यांनी घाण केलेली आहे. त्यावेळेस इथे एक तोफ आहे, ह्या दोन तिथे पण तोफे आहे, पण ह्या दबलेल्या आहेत. ह्या संवर्धन झालं पाहिजे. तिथे एक आणि एक 2 तोफं दबलेल्या आहेत. दर्गे वगैरे भरपूर आहे. तटबंदी तिकडं पण गेलेली आहे. चला ना मित्रांनो, ऊन फार झालेले आहेत. साईडला पण तशीच एक बुरुज आहे, इथे पण तोप असू शकते. हा रस्ता, हे दगड बघा ना तुम्ही, तोप छोटे तोपे भरपूर असतात. नियंत्रण करा ते बघा, ती तोप बघितली. ही तोप अशाच्या बुरुजावर, प्रत्येक बुरुजावर ती तोप ठेवलेली होत्या. संरक्षण इथलं भरपूर मजबूत होतं आहे. किल्ला तिथे तोप असेल, तिथे तोप आहे, तिथे तोप आहे. जसे गोल बुरुज आहे, बुरुजावरती तोप आहे. जवळपास 26-27 तोप आहे बोलता इथे. ह्या साईडला बघू शकता तुम्ही, कबूतर वगैरे यासाठी जाळी लावलेली आहे. पूर्ण एक मैदान आहे, आज एक तिथे काम चालतं आहे, कबूतर वगैरे येतात म्हणून ती जाळी लावली. आपण ह्या साईडला जाऊन बघू खाली मस्जिदची, बघा कसं आहे. या साईडला इकडे पूर्ण हे गवत जंगल वगैरे वाढलेलं आहे. तिकडे काहीतरी कोठारी म्हणजे दारू गोळा कोठार वगैरे काहीतरी असतील त्यावेळेस. सध्या ते सिमेंट वगैरे ठेवले जातं. जुन्या काळातल्या बहमनी सत्तेच्या काळातलं हे दगड आहे बघा. म्हणजे इथे कुठेतरी मंदिर बी असू शकतं. हे दगड पडलेले आहे सगळी, इमारत आहे. मस्जिदच्या ह्या मागच्या साईडला आलो आहे. इथे दगड पडले, काहीतरी वास्तू असेल त्यावेळेस, वाडेगिरी असतो. बघू, सध्या इथे काही नाही आहे, सगळे दगड वगैरे अवशेष पडलेली सगळी. एक इमारत आहे, त्यावेळेची दारू कोठार वगैरे काहीतरी शस्त्रसाठा वगैरे असेल, तिथे एक तशीच इमारत आहे. पूर्ण हे जे आहे गवताचं जंगलाचं राज्य झालेलं आहे. तिकडे जाऊन काय फायदा नाही. आपण तिथे जाऊ, तिथे काय आहे ते बघू. खूप ऊन आहे, उन्हामध्ये गरमी पण झालेली आहे. आणि आम्ही आता चाललो आहे मंदिर शोधायला. शिवमंदिर आहे इथे या किल्ल्यामध्ये. सोबत आहे आपले लोकलचे मित्रमंडळी. काय नाव तुझं, क्या नाम तुम्हारा? मेरा नाम प्रणीत भाई है साथ में. तुझं काय नाव आहे? कार्तिक. मल्लिकार्जुन अपना भगवान भी है इधर, कार्तिक भगवान भी है, हरीश भाई भी है. चला आपण आता बघू कुठे आहे शिवमंदिर वगैरे. मंदिराचं दर्शन घेऊ, तिथली माती घेऊ. हाँ ऐसा है, अभी महाराष्ट्र में तुम्हारा आएगा. देखो ये दिखा दो, पूरा इधर पानी भी है.
मैं बी हिंद शिवाजी महाराज की जय. आपल्याला शेवटीला मंदिर सापडलेलं आहे. हे भाई मस्जिदच्या असं जे जो तटबंदी आहे त्या तटबंदीने तुम्ही असं येऊ शकतात. इथे आल्यानंतर आपल्याला हे मंदिर पायऱ्या आहे, या पायऱ्याने आपण शिवमंदिराकडे जाऊ शकतो. तर आता आपण बघू शकतो शिवमंदिर हे एक प्राचीन आपलं मंदिर आहे आणि एक दुर्दशा आहे. किती छान मंदिर आहे पण आपल्या लोकांनी त्याला जतन नाही केलं. आता इथे काही नाही आहे, जवळपास ते पिलर आहे, तुम्ही बघू शकता ते पिलर वगैरे हे जे आकृतीचे ते आहे, नक्षीकाम आहे. इथे 2 पक्षी दाखवलेले आहेत. मंदिर पूर्ण पडलेलं आहे. या मंदिरात आता किंवा काही इथे मूर्ती वगैरे काहीच नाही. तर हे मंदिर कशाचं आहे काय आहे आपल्याला काही सांगता येत नाही. पण एक आपली एक वास्तू होती ही दाखवू शकतो आपण इथे, कारण की आपले मंदिराचे खांब आहे तर ते वेगवेगळे आपले हे पूर्ण मंदिर जे पडलेलं आहे. भारताचं दुर्दैव, आपण आपली संस्कृती जतन नाही केली. हे प्रवेशद्वार आहे त्याच्यावर नक्षीकाम. ही मूर्ती ये मूर्तियाँ बघ यांच्यावर, जे मूर्ति देखो, ये इनके इधर भगवान की मूर्ति दिख रही है इस पे. वो रहता है ना दरवाजे पे, ये गणपति की मूर्ति है. ये गणपति भगवान, ये सोंड वगैरह उसका. आईची जाऊ ते आता याच्यावर आपण ते इतिहास तर आपला मिटलेला आहे पण याच्यावर आपण बघू शकतो हा इतिहास. इथे रथ वगैरे राजा वगैरे युद्ध दाखवलेलं आहे. ते एक देवता आहे, हे शिवलिंग आहे, शिवाची पूजा करताना नंदी आहे. नंतर आपले इथे युद्धांनी शिव दाखवलेला आहे, परत इथे युद्ध दाखवलेलं आहे. असं आणखी पण म्हणजे त्या काळातला हा इतिहास जतन करण्याची पद्धत होती. इकडे पण हत्ती वगैरे मोर पक्षी दाखवलेले आहेत. पूर्ण मंदिर हे पडलेलं आहे, तिथे काही बाकी नाही. जतन केलं पाहिजे ते. कोणसा मित्रांनो, आज आपण कर्नाटकमध्ये आलो होतो. कर्नाटकमधील गुलबर्गी, त्याला कलबुर्गी म्हणतात, त्या ठिकाणी आलो होतो. हा किल्ला होता. इथे आपलं प्राचीन शिव मंदिर आहे, कोणतरी मंदिर होतं पण ते पूर्ण पडलेलं आहे. आता आपण हे मंदिराचे अवशेष बघतो आणि आपल्याला ती माती घ्यायची होती. आपण इथे माती घेणार आहोत, हे बघू शकतात. आणि आपण इथे आपली एक शिवकालीन माती घेऊन आपण पुढचा प्रस्थान करू. हा किल्ला आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बघा. चला भेटू पुढच्या वेळेला, तोपर्यंत बाय. जय जाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण कर्नाटक जिल्ह्यातील कलबुर्गी शहरातील ऐतिहासिक किल्ला येथे भेट देण्यासाठी आलो होतो, जो 14व्या शतकामधला बहमनी सल्तनतीचा राजधानी होता. अलाउद्दीन बहमन शहाने या किल्ल्याचा विस्तार केला, ज्यात पार्शियन आणि भारतीय वास्तुकलेचा मिलाप दिसून येतो. या किल्ल्यात 26 तोफा असून येथे भारताच्या सर्वात जुन्या जामा मस्जिदपैकी एक मस्जिद आहे. कलबुर्गी किल्ल्याची परमवैशिष्ट्य आहे, हा 12व्या शतकात काकताई राजा गुलचंद यांनी मूळ किल्ला बांधला, जो नंतर बहमनी शासकाने मजबूत केला. वास्तुकला हा किल्ला पार्शियन आणि भारतीय शैलीचं